नमस्कार मित्रांनो. TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांचे स्वागत. ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलतर्फे जी प्रश्नांची जी शृंखला आपल्यासाठी सादर केली जाते त्याच्यातला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचे 30 प्रश्न आपल्यापुढे सादर करतोय. त्याच्यातला पहिला प्रश्न असा आहे, 181वा प्रश्न. याच्यापूर्वी जे झाले त्याच्यानंतरचा हा आहे. व्यक्तीने आपल्या वर्तनामध्ये परिस्थितीचा उपयोग करून प्रयत्नतः घडवून आणलेले टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे टिंबटिंब होय. याचे 4 पर्याय आहेत. पहिला जो पर्याय आहे तो प्रेरण, दुसरा अध्ययन, तिसरा शिक्षण आणि चौथा जो आहे तो स्वनिर्धारण. मित्रहो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 3 म्हणजे शिक्षण. याच्या पुढचा जो प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता अध्ययनातील वर्तन बदलाचा प्रकार नाही? पहिला पर्याय आहे भाषिक वर्तन बदल, दुसरा आहे मानसिक वर्तन बदल, तिसरा कारक वर्तन बदल आणि चौथा बौद्धिक वर्तन बदल. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे क्रमांक 2चं दुसरा पर्याय म्हणजे मानसिक वर्तन बदल. याच्या पुढचा म्हणजे 183वा प्रश्न आहे, शारीरिक तसेच विशिष्ट कार्यातील कौशल्यांचा समावेश, विशिष्ट हालचाली व कौशल्य संपादनासाठी सराव हे कोणत्या अध्ययन प्रकारात घडते? पर्याय 1 आहे बौद्धिक, पर्याय 2 आहे कारक वर्तन बदल, पर्याय तिसरा आहे भाषिक आणि चौथा पर्याय आहे वैचारिक. मित्रो, याचं वर्तन दुसरा जो पर्याय आहे त्याचा अचूक पर्याय म्हणजे दुसरा आहे कारक वर्तन बदल. या पुढचा प्रश्न क्रमांक 184 तो असा आहे, बौद्धिक किंवा वैचारिक वर्तन बदलामध्ये क्रिया केल्यानंतर अचूक प्रतिक्रिया व्यक्त होते, समस्या सोडविण्याचा प्रयत्न होतो, याला दुसऱ्या शब्दात काय म्हणता येईल? पर्याय 1 आहे समस्याहरण, पर्याय 2 आहे शब्द सामर्थ्य, पर्याय 3 आहे समस्या परिहार आणि चौथा पर्याय अखेरचा पर्याय आहे विचार कौशल्य. मित्र हो, याचं अचूक उत्तर जे आहे ते म्हणजे तिसरा पर्याय समस्या परिहार. प्रश्न क्रमांक 185 याच्यामध्ये अध्ययन प्रक्रियेतील प्रगतीची पहिली अवस्था संपून दुसरी सुरू होण्याच्या मधल्या काळातील स्थिरतेला काय म्हणतात? पर्याय 1 आहे पठारावस्था, दुसरा मर्मदृष्टी, तिसरा दृढीकरण आणि चौथा पर्याय आहे परिसीमा. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पहिला पर्याय पठारावस्था. प्रश्न क्रमांक 186, पठारावस्थेतील कोणत्या प्रक्रियेमुळे अध्ययनात व्यक्तीच्या पुढील प्रगतीला गती मिळते? पर्याय 1 आहे विचार, दुसरा आहे पाठांतर, तिसरा पर्याय आहे दृढीकरण आणि अखेरचा चौथा पर्याय आहे पठारावस्था. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे तिसरा क्रमांक दृढीकरण. प्रश्न क्रमांक 187, पठारावस्था म्हणजे पर्याय 1 अध्ययनादरम्यान बंद पडलेला काळ, दुसरा 2 प्रगती काळांमधील प्रगती थंडावलेला काळ, तिसरा थकवा घालविण्यासाठी अंतःप्रेरकांद्वारे निर्माण होणारी पोकळी आणि शेवटचा चौथा पर्याय आहे शारीरिक मर्यादेचा आघात. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे दुसरं. काय दुसरं? 2 प्रगती काळांमधील प्रगती थंडावलेला काळ. याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, अध्ययनाचा किंवा अध्ययन प्रक्रियेचा पुढीलपैकी कोणता नियम नाही? पर्याय 1 आहे सज्जतेचा किंवा सज्जतेचा नियम,
दुसरा आहे पुनरावृत्तीचा नियम, तिसरा आहे गतीचा नियम आणि चौथा आहे परिणामांचा नियम. मित्र हो, अचूक उत्तर आहे तिसरं, म्हणजे गतीचा नियम. याच्या पुढचा प्रश्न आहे, कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी शारीरिक व मानसिक तत्परता आवश्यक असते, त्याशिवाय अध्ययन पूरक होत नाही. अध्ययनाचा हा नियम कोणता? जे अध्ययन पूर्ण होत नाही तर हा नियम कोणता आहे? पर्याय एक आहे परिणामाचा नियम, दुसरा सज्जतेचा नियम, तिसरा पर्याय आहे आवर्तनाचा नियम आणि चौथा आहे वेगाचा नियम. मित्र हो, याचं अचूक उत्तर आहे दुसरा पर्याय सज्जतेचा नियम. प्रश्न क्रमांक 190. विविध परिणामांची बेरीज शिकवून झाल्यावर शिक्षकाने विद्यार्थ्यांना त्यावर आधारित 5 उदाहरणांचा संग्रह सोडविण्यास दिला. येथे अध्ययनाचा नियम कोणता? पर्याय एक आहे पुनरावृत्ती, दुसरा सज्जता, तिसरा परिणाम आणि चौथा पर्याय आहे तयारी. मित्र हो, या 4 पर्यायांपैकी म्हणजे विचलकांपैकी अचूक उत्तर आहे पहिला विचलक म्हणजे पुनरावृत्ती हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 191. इथं जोड्या लावायला दिलेल्या आहेत. 2 कॉलम आहेत स्वतंत्रपणे. एका पहिल्या कॉलममध्ये याच्यामध्ये तथ्य दिलेले आहेत आणि दुसऱ्यामध्ये त्या अध्ययनाचे नियम दिलेले आहेत. त्यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. पहिला जो बघा तो तथ्य आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबी दिलेल्या आहेत? जीवनसत्वे शिकविण्यास, हस्ताक्षर सुधारणे, गणितासाठी आणि मुळाक्षरांचा परिचय, हे 4 तथ्य दिले त्याच्यामध्ये. आणि त्याच्या समोर अध्ययनाचे कोणते नियम त्याच्यात लागू पडतात ते दिलेले बघा. त्याच्यात आहे पहिलं आवर्तनाचा नियम, दुसरं सज्जतेचा नियम, तिसरं आहे परिणामाचा नियम, चौथं आहे पुनरावृत्ती आणि पाचवा आहे वारंवारिता. आता या दोन्ही स्तंभांच्या जोड्या लावलेले 4 पर्याय खाली दिलेत. त्याच्यामध्ये 3 चुकीचे लावलेल्या जोड्या आणि 1 अचूक आहे. तर अचूक कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये जो आहे म्हणजे पहिल्याचा 3 म्हणजे जीवनसत्वे शिकविण्यास, तिसरा परिणामाचा नियम, दुसऱ्याचा 4, तिसऱ्याचा 1 आणि चौथ्याचा दुसरी, अशी जोडी ती लावलेली अचूकपणे आपल्याला दिसते. प्रश्न क्रमांक 192. एका विशिष्ट परिस्थितीमधील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीमधील किंवा वेगळ्या विषयामधील अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो अथवा कोणताच परिणाम होत नाही, याला काय म्हणतात? पर्याय 1 आहे ज्ञान संक्रमण, पर्याय दुसरा आहे अध्ययन संक्रमण, पर्याय 3 अध्ययन आणि चौथा आहे शिक्षण संक्रमण. याचं अचूक उत्तर आहे अध्ययन संक्रमण, तिसरा पर्याय. यानंतर प्रश्न क्रमांक 193. याच्यामध्ये मित्र हो, अध्ययन संक्रमणात कोणत्या घटकाचे संक्रमण होत नाही? पर्याय 1 ज्ञान, दुसरा मूलभूत विचार, तिसरा जीवनविषयक दृष्टिकोन, निष्ठा आणि जीवनमूल्य आणि चौथा पर्याय आहे तंत्रपद्धती किंवा कौशल्य. याचं अचूक उत्तर आहे दुसरा पर्याय म्हणजे मूलभूत विचार. प्रश्न क्रमांक 194. पुढीलपैकी कोणता अध्ययन संक्रमणाचा प्रकार नाही? पर्याय 1 ऋण, पर्याय 2 धन, पर्याय 3 प्रभुत्व, पर्याय 4 शून्य. याचं अचूक उत्तर आहे प्रभुत्व म्हणजे पर्याय क्रमांक 3. याच्या पुढचा प्रश्न आहे 195. नितेशचे गणितावरील प्रभुत्व हे पदार्थ विज्ञानशास्त्राच्या अध्ययनाला मदत करते. इथे कोणते संक्रमण घडते? पर्याय 1 आहे धन संक्रमण, दुसरा पर्याय शून्य संक्रमण,
पर्याय 3 ऋण संक्रमण आणि पर्याय क्रमांक 4 प्रभुत्व संक्रमण. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धन संक्रमण. प्रश्न क्रमांक 196 नीटनेटकेपणा राहणारी नीता किंवा नीटनेटकेपणाने राहणारी नीता नीटनेटके लेखनसुद्धा करते. तर येथे पर्याय बघा, प्रभावी संक्रमण, धनसंक्रमण, शून्य संक्रमण आणि ऋण संक्रमण. याच्यातलं कोणतं संक्रमण इथे घडतं? तर इथे त्याचं धनसंक्रमण हे घडत असतं. म्हणजे 2 नंबरचा पर्याय हा इथे अचूक आहे असं म्हणता येईल. 197 बघा आता. मराठी शुद्धलेखनाचे नियम हिंदी शुद्धलेखनाचे नियम शिकण्यात अडथळा निर्माण करतात. येथे कोणते संक्रमण घडते? प्रभावी संक्रमण घडते, धनसंक्रमण घडते, शून्य संक्रमण घडते की ऋण संक्रमण घडते? तर याचा इथे अचूक पर्याय आहे चौथा म्हणजे ऋण संक्रमण. प्रश्न क्रमांक 198 अनुकरणाने ज्ञान प्राप्त होत नाही या विधानाबाबत तुमचे मत काय? पर्याय 1 आहे हे विधान सत्य आहे. पर्याय 2 आहे पहिलं विधान आहे असत्य आहे, दुसरं विधान सत्य, तिसरा पर्याय आहे या विधानाची सत्यता पडताळावी लागेल आणि चौथा पर्याय आहे हे काही बाबतीत शक्य धरता येईल. मित्रांनो, याचा पर्याय अचूक जे उत्तर आहे तो दुसरा पर्याय आहे म्हणजे हे विधान सत्य आहे. प्रश्न क्रमांक 199 पहिल्या परिस्थितीमधील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीत केल्या जाणाऱ्या अध्ययनास उपकारक ठरते. हे कोणत्या उपपत्तीने मांडले? पहिली उपपत्ती सांगितली पहिल्या पर्यायामध्ये शक्तिवादी उपपत्ती, दुसरा पर्याय जो आहे सामान्यीकरण उपपत्ती, तिसरा प्रयत्न प्रमाद उपपत्ती आणि चौथा आहे समान घटक उपपत्ती. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चौथा पर्याय म्हणजे समान घटक उपपत्ती. प्रश्न क्रमांक 200 जितके श्रम अधिक तितके चांगलं अध्ययन हा कोणत्या उपपत्तीचा परिपाक आहे? पर्याय 1 समान घटक, पर्याय 2 सामान्यीकरण, पर्याय क्रमांक 3 शक्तिवादी आणि पर्याय क्रमांक 4 सामाजिकरण. मित्रहो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे शक्तिवादी. प्रश्न क्रमांक 201 पुढीलपैकी कोणते अनुकरण पद्धतीचे वैशिष्ट्य नाही? पर्याय 1 अनुकरण हे निरीक्षणावर अवलंबून नसते, अनुकरण हे कार्यकौशल्य संपादित होते, अनुकरण पद्धती सर्व प्राणी वापरतात आणि चौथा पर्याय आहे अनुकरणासाठी समोर आदर्श असावा लागतो. मित्रहो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुकरण हे निरीक्षणावर अवलंबून नसते. प्रश्न क्रमांक 202 व्यक्ती चुकता चुकता शिकते हे कोणत्या अध्ययन पद्धतीमध्ये घडते? पर्याय 1 अनुकरण, पर्याय 2 प्रयत्न प्रमाद, पर्याय 3 अभिसंधान आणि पर्याय 4 मर्मदृष्टीमूलक. मित्रहो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे प्रयत्न प्रमाद. प्रश्न क्रमांक 203 प्रयत्न प्रमाद पद्धतीचा प्रणेता टिंबटिंब हा असून त्याने टिंबटिंब प्राण्यावर प्रयोग केला. याच्यात जोडी दिलेली म्हणजे प्रणेता आणि प्राणी. पहिला पर्याय आहे पॅवलॉव आणि मांजर, दुसरा पर्याय आहे थॉर्नडाईक आणि मांजर, तिसरा थॉर्नडाईक आणि कुत्रा आणि चौथा पर्याय आहे कोहलर आणि पोपट. मित्रहो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय म्हणजे थॉर्नडाईक आणि मांजर. प्रश्न क्रमांक 204 अभिजात अभिसंधान पद्धतीचा प्रणेता टिंबटिंब असून त्याने टिंबटिंब प्राण्याद्वारे अध्ययनाचा प्रयोग केला. पर्याय 1 आहे कोहलर आणि माकड, दुसरा पर्याय पॅवलॉव आणि कुत्रा, तिसरा पर्याय थॉर्नडाईक आणि कुत्रा
आणि चौथा पर्याय आहे गारटी आणि कबूतर. आता यामध्ये अचूक उत्तर आहे थॉर्नडाईक आणि कुत्रा. या पुढचा प्रश्न क्रमांक 205. अनुकरण पद्धतीचा पुरस्कर्ता टिंबटिंब हा असून त्याने अध्ययनासाठी टिंबटिंब या प्राण्याची प्रयोगासाठी निवड करून प्रयोग सिद्ध केला. पर्याय 1 गारटी आणि माकड, पर्याय क्रमांक 2 गारटी आणि कबूतर, तिसरा कोहलर आणि चिंपांझी आणि चौथा प्यावलाव आणि कुत्रा. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्र हो, प्रश्न क्रमांक 206 तो असा आहे, मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीचा जनक टिंबटिंब हा असून त्याने टिंबटिंब या प्राण्याद्वारे मर्मदृष्टीची अध्ययन समस्या सोडविली. पर्याय 1 गारटी आणि माकड, पर्याय 2 प्यावलाव आणि कुत्रा, तिसरा पर्याय थॉर्नडाईक आणि कुत्रा आणि चौथा पर्याय कोहलर आणि चिंपांझी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चौथा पर्याय कोहलर आणि चिंपांझी. प्रश्न क्रमांक 207. मुलांना भूमितीतील प्रमेये सोडविण्यासाठी कोणती अध्ययन पद्धती उपयोगी ठरते? पर्याय 1 अभिसंधान, दुसरा अनुसरण, तिसरा मर्मदृष्टीमूलक आणि चौथा अखेरचा पर्याय आहे प्रयत्न प्रमाद. याचं अचूक उत्तर आहे पर्याय तिसरा मर्मदृष्टीमूलक पद्धती. प्रश्न क्रमांक 208. विद्यार्थ्यांमधील गणित विषयाची भीती दूर करण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त ठरेल? पर्याय 1 अभिसंधान, पर्याय 2 मर्मदृष्टीमूलक, पर्याय 3 प्रयत्न प्रमाद आणि चौथा पर्याय आहे अनुकरण. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभिसंधान. प्रश्न क्रमांक 209. 8वी मध्ये शिकणारा विजेंद्र पाण्यात पोहण्यासाठी कोणती अध्ययन पद्धती त्याला पूरक ठरेल? पर्याय 1 मर्मदृष्टीमूलक, पर्याय 2 अनुकरण, पर्याय 3 अभिसंधान आणि पर्याय चौथा अखेरचा प्रयत्न प्रमाद. मित्र हो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चौथा प्रयत्न प्रमाद पद्धतीने तो शिकेल, त्याला उपयोगी पडेल. प्रश्न क्रमांक आणि या संचातला अखेरचा प्रश्न, शिक्षिका बनण्याची इच्छा बाळगणाऱ्या मीनाचे उच्चार बोलणे स्पष्ट आणि शुद्ध होण्यासाठी कोणती पद्धती वापरली पाहिजे? प्रयत्न प्रमाद, दुसरं अनुकरण, तिसरं अभिसंधान की चौथा पर्याय मर्मदृष्टी? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुकरण. धन्यवाद मित्रांनो.